तुम्हाला माहिती आहे का जगातला सगळ्यात कठीण प्रश्न कुठला? मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत विचारतात तो की UPSCच्या परीक्षेतला? अजिबात नाही. जगातला सगळ्यात कठीण आणि भयानक प्रश्न म्हणजे आज डब्याला काय करू, आणि याचं उत्तर तर साक्षात गुगलकडे सुद्धा नाहीये. घरातल्यांना विचारलं काय करू तर त्यांचं उत्तर मात्र एकच, कर काही. आणि काहीही केलं की त्यांची तोंड मात्र वाकडी. आणि हा बघा माझा गरमागरम चहा, जो मी सकाळी 7 वाजता बनवला होता आणि आता 9 वाजता कोल्ड कॉफी झालाय. अगं सविता, तो माझा निळा शर्ट कुठे ठेवलाय? अहो कपाटात दुसऱ्या कप्प्यात इस्त्रीच्या कपड्याच्या खाली बघा ना जरा. मम्मी माझी रफ वही कुठे आहे? भेटतच नाही. अरे टीव्हीच्या बाजूला वर्तमानपत्राच्या खाली बघ ना, तिथेच ठेवले. बघितलं, मी या घरची नुसती बायको किंवा आई नाहीये, मी या घरची सर्च इंजिन आहे. या घरामध्ये कोणाला काहीही सापडत नाही, पण मला मात्र या घराचा प्रत्येक कोपऱ्याचा नकाशा पाठ आहे. आणि मला कधी कधी तर असं वाटतं हे लोक श्वास पण मलाच विचारून घेतात की काय. अगं माझ्या उजव्या नागपुरातला श्वास कुठे ठेवलायस? आणि ही बघा बेसिंग मधली भांडी. अहो कधी कधी तर मला असं वाटतं ही ताटं आणि चमचे रात्री एकत्र येऊन पार्टी करत असतात की काय. कारण मी रात्री झोपताना सगळं किचन स्वच्छ करून झोपते आणि सकाळी उठल्यानंतर हे भांड्याचा हिमालय उपाच असतो. आणि सगळ्यात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा मी हे सगळे भांडे घासून झाल्यानंतर किचनवरती कोणीतरी मुद्दाम उष्टा चमच आणि कप ठेवून जातं. असं वाटतं तो कप माझ्याकडे बघून जणू काय हसतोय. तुम्हाला काय वाटतं सस्पेन्स हे फक्त दृश्यम सिनेमातच असतं? अजिबात नाही. जगातलं सगळ्यात मोठं सस्पेन्स म्हणजे गॅसवर ठेवलेलं दूध. बघितलं, 5 मिनिटं झाली दूध आणि मी एकमेकाकडे बघतोय. अशी आमची स्टेरिंग कॉम्पिटिशन चालू आहे. कोण हार मानतच नाहीये, दूध वर येतच नाहीये. बघा या दुधाला पण माहितीये ही बाई आता मागे वळली आहे, पटकन बाहेर पडावं. हा हे माझ्या किचनचा वट्टा. मी दिवसातून 50 वेळा पुसते. हा मी असा वट्टा पुसते ना पुसते तोच कोणी येऊन इथं पाणी सांडतं, बिस्किटाचा चुरा टाकतं. हे नुसतं वट्टा नाहीये, असं वाटतं माझ्या संयमाचं रणांगण आहे हे. चला आता माझी फायनली कामं झाली आहेत आणि आता फक्त मी, माझा मोबाईल आणि इंस्टाग्रामची रील. हा माझा हक्काचा मी टाइम. घ्या, आलं कोणीतरी माझा मी टाइम खराब करायला. एक तर Amazon वाला आला असेल, नाही तर ती शेजारची काकू कढीपत्ता मागायला आली असेल. त्यांना कसं कळतं काय माहिती माझा ब्रेक टाइम चालू झालाय म्हणून. काय ती ट्रॉफिक, काय तो बॉस, खूप थकल्यासारखं झालंय. तू एक मस्त जरा एक चहा बनवून आण ना. तुझी मजा आहे बुवा. दिवसभर घरी तर असतेस, करतेस तरी काय, आराम तर असतो. काही नाही हो, फक्त जग चालवते. तुम्हाला काय वाटलं हे घर आपोआप चालतं? इथली 1 वुमन आर्मी रोज सकाळी उठून ते चालवते. मैत्रिणींनो, ही फक्त माझी नाही तर तुमची पण कहाणी आहे ना. कोणी किती पण विचारू द्या, करतेस तरी काय, पण आपल्याला मनातून माहिती असतं की आपण एक दिवस जरी सुट्टी घेतली ना तर या घराचा अख्खा सिस्टम क्रॅश व्हायला वेळ लागणार नाही.
आपल्याला या कामासाठी ना कोणी पगार देतं ना कधी प्रमोशन मिळतं. आपल्या घरच्यांच्या एकाच माईलसाठी आपण राबत असतो. आपली किंमत ही शून्य नाही तर अनमोल आहे. फक्त एकच करायचं, या धावपळीमध्ये स्वतःला विसरायचं नाही. तो नेहमीच थंड झालेला चहा बाजूला ठेवा आणि दिवसभरातून एकदा तरी स्वतःसाठी स्वतःच्या आवडीचा गरमागरम चहा नक्की करा. कोणी कौतुक करो वा ना करो, तुम्ही मात्र रोज रात्री स्वतःची पाठ थोपटायला विसरू नका. कारण तुम्ही अनमोल आहात. तुमच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे. चेस. चला तर मग स्वतःच्या मी टाइमचा आनंद घ्या. तोपर्यंत उद्या डब्याला काय करायचं याचा विचार मी करते.